जम्मू काश्मीर जातात, जशी मागणी असेल तसं पाठवतात, बाहेरच्या देशातही जातात. हा ना. आपण पवननगर भागामध्ये इथं एका पॉली हाऊसमध्ये आलेलो आहोत. तर इथं ह्या पॉली हाऊसचे मालक ज्ञानेश्वर किसन आडकर, हां, ज्ञानेश्वर किसन आडकर, माझगाव कालेकरे आणि चंद्रकांत कालेकर त्यांचे पाहुणे. तर हे गुलाब संदर्भात माहिती देत आहेत किंवा त्याला कसं काय म्हणजे मार्केट आहे किंवा कसं त्याचं पॅकिंग कसं असतं ते. त्याचं 20 फुलाचं पॅकिंग असतं आणि भारतामध्ये पूर्ण भारतभर आपण ह्याचा सप्लाय होतो आणि परदेशी मागणी मोठ्या प्रमाणात आहे. हां, परदेशात इंडियन मार्केटमध्ये आपण 20 फुलाचं बंचिंग असतं आणि फॉरेनमध्ये याचं 8, 10, 12 असं पॅकिंग येतं. आणि याला एका बंच मागं किती म्हणजे त्याची हां रेट काय असतं? आता भारतीय बाजारामध्ये सीझन असेल तर 150 ते 200 रुपये बंच जातो एक. हां, आणि बायाचे वेगवेगळे रेट असतात. अच्छा. कमी फुलाचे 200-250 रुपये, 250 रुपये. हां. आणि हे साधारणतः कोणत्या दिवसांमध्ये किंवा कोणत्या महिन्यामध्ये जास्त त्याला किंमत असते? जानेवारी फेब्रुवारी. डिमांड याला फेब्रुवारीमध्ये जास्त असतं. जानेवारी ते फेब्रुवारी मार्केट असतं आपलं व्हॅलेंटाईन डे. आणि आता पितृपक्ष त्यामध्ये किती? आता खूप बंदी आहे. आता 50च्याही खाली बंद जातो. अच्छा. 100च्या आसपास नाही. हां, जे देवाला लागतं किंवा काय काही लोक वापरतात ना हारासाठी. हारासाठी ते फक्त लग्नाच्या हारासाठी वापरलं जातं. हां हां. गणपती, दिवाळी आणि लग्न सराईमध्ये पण चांगलं त्याच्यामध्ये चांगलं मार्केट असतं. हां, बरं. आता सध्या याचा महिना आहे ना, हां. पितृ पंधरवडा. आणि हे आणि कोल्ड स्टोअरमध्ये किती दिवस टिकते अंदाज? साधारण आपलं काही इथं कोल्ड रूममध्ये एक आठवडाभर ठेवू शकतो आपण. अच्छा. मला तर कोल्ड स्टोअर जरा थोडंसं उडून दाखव. हे तोड केल्यानंतर हे असं हे एक दिवस आहे ना प्री कोलिंग केलं जातं. हां. आणि दुसऱ्या दिवशी मग बंचिंगला घेतात. हां. असं केलं एक दिवस प्री कोलिंग केलं की सेल्फ लाईफ वाढते. हां, बरं. आणि मग पॅकिंग करून परत 1 डे परत हार्ड कुलिंग होतं आमच्याकडं. हां. त्यानंतर मग मार्केटला डिस्पॅच केला जातो. अच्छा. आणि हे अशा प्रकारचे हे पिंचिंग आहे. पिंचिंग हे किलोवरती जातात. किलोवर जास्त. किलोवर जातात. अंदाजे किती मग कसं किलोला काय मार्केट असतं? किलोला काय 100 रुपये 150 रुपये किलो जातो. आता 100 म्हणजे आपल्याला दादर किंवा मुंबई किंवा पिंपरी अशा भागामध्ये सगळीकडे जातं. सगळं बडवलं जर